नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते. तर बाहेर मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे. मुसळधार पाऊस बरसतोय. तर या थंडगार वातावरणात मस्त पावसात आपल्याला काहीतरी गरमागरम कुरकुरीत छान असं खावंसं वाटतं. तर सगळ्यांचेच आवडते कांदे भजी आज आपण बघणार आहोत. हे कांदे भजी करताना आपण त्या बॅटरमध्ये एक थेंब सुद्धा पाणी टाकणार नाही आहोत. तर त्यासाठी काय काय टिप्स आहेत हे सगळं मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. चला तर मग कांदे भजी करायला घेऊयात. तर आज मी तुम्हाला कांदा कसा चिरायचा इथपासून सगळं सांगणार आहे. तर कांदा असा हाफ कट करून घ्यायचा. मी इथे 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत. अगदीच मोठ्या आकाराचे किंवा अगदीच लहान आकाराचे नाही आहेत, मीडियम आकाराचे आहेत. त्यांचे हाफमध्ये कट करून त्यांचे साल वगैरे काढून घ्यायचं. आणि आता हे जे वरचं आहे ना, कडक असा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कांदा जो आहे ना तो आपण नॉर्मली कसा असा उभा कट करतो तसा न करता तो कसा कट करायचा आहे, तर हा असा आडवा कट करायचा आहे. हे पहा, या पद्धतीने या साईडने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे उभा. याने काय होतं, कांदा असा त्याचे जे स्लाइस आहेत ना ते असे एकदम छान असे मोकळे होतात, सोबतच थोडेसे मोठे होतात. त्यामुळे ते खेकडा भजी असे एकदम मस्त लागतात, कुरकुरीत असे आपले भजी होतात. तर या अशा पद्धतीने मी सगळे कांदे चिरून घेते आणि मग आपण बघूया. तुम्ही इथे बघू शकता की ती अगदी सहज असे ते कांद्याचे स्लाइसेस जे आहेत त्या अशा एकदम मोकळ्या होतात आणि मस्त होतात. तर इथे मी सगळे कांदे छान असे उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने त्यांना थोडंसं मोकळं मोकळं असं करून घ्यायचं. म्हणजे कांद्याचे जे सगळ्या स्लाइसेस आहेत बारीक बारीक त्या अशा सुटसुटीत अशा होतात. तुम्ही इथे बघू शकता किती छान आपला कांदा कट झालेला आहे. तर आता यामध्ये काय करायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं मीठ. आपले कांदे भजी एकदम मस्त आणि कुरकुरीत व्हावे, अगदी खेकडा भजीसारखे असे व्हावे, त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं सुद्धा पाणी टाकायचं नाही आहे. मीठ छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्याला आपण 10 मिनिटं पाणी सुटण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपण कांदा आणि मीठ हे दोन्ही मिक्स करून ठेवलं होतं 10 मिनिटं. त्यामुळे कांद्याला आपोआपच पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे थोडं सुद्धा पाणी ॲड करावं लागत नाही. ही आपली सर्वात मोठी टिप आहे. तर आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घेऊ. तर इथे मी 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टेबलस्पून धना जिरा पावडर, त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा छोटा चमचा. त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या अशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि सोबतच हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर आणि मिरची अगदी मस्त लागतं भजींमध्ये, त्यामुळे कोथिंबीर आणि मिरची टाकायला अजिबात विसरू नका. आणि आता हे छान असं थोडंसं मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता कांद्याने आपोआपच पाणी सोडलेलं आहे. आपण यामध्ये थोडं सुद्धा पाणी ॲड केलेलं नाही आहे. त्यामुळे हे भजी जे आहेत ते अगदी छान मस्त असे कुरकुरीत होतात. आपल्याला यामध्ये आता बेसन टाकायचं आहे. तर इथे आपण 5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर त्यासाठी साधारण मला इथे 1 कप बेसन लागलेलं आहे. तर मी इथे हाफ कपने टाकते आहे. तर हाफ कपचे 2 कप म्हणजेच आपल्याला 5 ते 6 कांद्यांसाठी 1 कप बेसन लागतं. मेजरमेंटचे जे कप असतात ते तुम्ही घेऊ शकता. आपल्या मिश्रणामध्ये जेवढं बेसन बसतंय तेवढं बेसन आपल्याला टाकायचं आहे. अगदीच जास्त बेसन नाही ॲड करायचं, नाहीतर ते खूपच बेसन असं होतं. त्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला हे बेसन टाकायचं आहे. तर आपलं बॅटर जे आहे ते इथे रेडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे. अजिबात पाणी ॲड केलेलं नाही आहे. बेसनसुद्धा अगदी करेक्ट असं झालेलं आहे. आपल्याला यामध्ये सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही. तर इथे मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं. तर चला बघूयात तेल गरम झालंय का. तेल गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता भजी टाकून घेऊयात. भजींचा असा आकार करून भजी नाही सोडायचे.
डायरेक्टलीच असे जशी भजी सुटतील तशी आपल्याला भजी जे आहेत ते सोडायचे आहेत. नाहीतर तुम्ही असा गोळा करून टाकलात तर ते आतमध्ये थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते आणि छान असे कुरकुरीत ते होत नाहीत. म्हणून जसा आकार येईल तसे भजी आपल्याला सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती छान असे तळून घेऊयात. गॅसची फ्लेम अगदीच बारीक किंवा अगदीच मोठी अशी नाही ठेवायची. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. मध्यम आचेवरती आपल्याला हे भजी छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे भजी तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असे भजी तळले गेलेले आहेत. छान असं तेल त्याच्यामधलं नितळून आपण हे भजी काढून घेऊयात. वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त असे भजी तळले गेलेले आहेत. अगदीच जास्त चॉकलेटी नाही किंवा अगदीच कच्चे देखील नाही, असे छान कुरकुरीत असे भजी तळले गेलेले आहेत. मीडियम फ्लेमवरती तळाल तर भजी छान आणि मस्त कुरकुरीतच होतील. तर आपण हे सगळे भजी तयार करून घेऊयात आणि मग बघूया. ढॅनटॅडॅन! तर आपल्या इथे गरमागरम कांदे भजी तयार आहेत आणि या गरमागरम कांदे भजींसोबत जर का गरमागरम चहा असेल ना तर वाव, अगदीच मस्त. म्हणजे बाहेर थंडगार वातावरण, मुसळधार पाऊस आणि सोबत गरमागरम चहासोबत गरमागरम कांदे भजी, आहा काय मस्त ना. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा हे असे खेकडा भजी म्हणजेच हे असे कुरकुरीत कांदे भजी करून बघा. आणि सोबतच जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.